नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची कचोरी किंवा फराळी पॅटीस पण म्हणतात त्याला. तर 2 मोठ्या साईजचे बटाटे मी उकडून आणि किसून घेतले. अर्धी वाटी नारळ घेतले मी, त्याची पाठीचा साइड काढून घेतलाय आणि काप करून घेतले. 4-5 काजू, बदाम आणि थोडे बेदाणे घेतले. काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून घेतले. 2 मोठे चमचे अरारूट पावडर घेतलाय. कॉर्नफ्लोअर नाही, अरारूट पावडर आहे हे. 1 मिरची मी बारीक कापून घेतली आहे आणि 2 छोटे चमचे साखर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलंय. मिक्सरचं भांडं घेतलंय मी. त्यात मी आपण जे खोबऱ्याचे काप करून घेतले ते घालते आणि वाटून घ्यायचे. तुम्ही खोबरं खवून घेतलं तरी चालेल. खोबरं बारीक करून घेतलंय मी मिक्सरमध्ये. आता एका भांड्यात मी ओलं नारळ जे आपण बारीक करून घेतले ते काढून घेतले. त्यातच मी बेदाणे आणि काजू आणि बदाम घालते. हिरवी मिरची घालते. मिरची जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही करू शकता. साखर घालते आणि चवीनुसार मीठ घालते. अगदी थोडं घालते, खूप नाही घालायचं. यात तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरही तुम्ही घालू शकता. सगळं एकजीव करून घेते आता मी व्यवस्थित. थोडासा लिंबू आवडत असेल तर लिंबूही पिळू शकता. स्टफिंग आपलं तयार आहे. दुसऱ्या एका बोलमध्ये मी उकडलेले बटाटे जे आपण किसून घेतले होते ते घातले आणि 2 चमचे मी अरारूटचं पावडर घालते. अरारूटचं पावडर जर आपल्याला कमी वाटत असेल तर आपण तेही पुन्हा ॲड करायचं आहे. जसं आपण बटाटा आणि हे मिक्स करू तसं घट्टसर ते झालं पाहिजे. मीठ घालते चवीनुसार. एकत्र करून घेते सगळं एकजीव. अशा पद्धतीने जर आपल्याला कमी वाटत असेल अरारूट पावडर किंवा आपल्याला बटाट्याचं हे जे आपण मळून घेतोय पीठ ते जर घट्ट नसेल वाटत तर अरारूट पावडर ॲड करायची आहे. दोन ते 2.5 चमचे मी अजून यात अरारूट पावडर ॲड करून असं व्यवस्थित घट्टसर मळून घेतलंय. आता आपण याचे छोटे छोटे पाऱ्या करून घ्यायचे आहे. आणि त्यात हे स्टफिंग भरायचं आहे. पॅटीस आपण जेव्हा खातो तेव्हा दाताखाली छान जेव्हा बेदाणे आणि काजू बदाम येतात, खूप छान चव येते तोंडाला. अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्यायचे ते, फुटता कामा नये. आणि मी पुन्हा हे इथे एका प्लेटमध्ये अरारूट पावडर घेतलंय. त्यात ते असं घोळून घेते आणि साईडला ठेवते. अशा प्रकारे सगळ्या पाऱ्या आपण पण बनवून आणि त्यात स्टफिंग भरून पॅटीस बनवून घेऊ किंवा कचोरी म्हणता येईल. एका बाजूला तेल ठेवते मी गरम करायला. अशा पद्धतीने बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मग हवं तेव्हा तुम्हाला ते तळता येऊ शकतं. अशा पद्धतीने सगळे पॅटीस मी बनवून घेते. तेल तापत ठेवलं होतं मी, ते तापलं आहे. आता आपण त्यात आता अलगद कचोऱ्या सोडूया.
न हलवता आपल्याला थोडा वेळ अगदी फ्राय करून घ्यायचे आहे आणि मग त्यांना हलवायचे. नाजूक असतात ह्या, तेव्हा तुटण्याचे चान्सेस असतात जर आपण लवकर हलवल्या तर. बघू शकता आता त्या हलवल्यात मी. सगळ्या बाजूने आपण आता फ्राय करून घेऊ व्यवस्थित मीडियम फ्लेमवर. बघू शकता कचोऱ्या छान फ्राय झाल्या आहेत. काढून घेते मी आता. सर्व करून घेतले मी गरमागरम फराळी पॅटीस किंवा बटाटा कचोरी. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.